तर हा आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. काय म्हणतोय क्वेश्चन बघा. वन ऑफ द रूट्स ऑफ द इक्वेशन 5xn² + 2m + k = 0 इज. म्हणजे आपल्याला एक इक्वेशन दिलं आहे. काय दिलं आपल्याला? इक्वेशन. कोणतं इक्वेशन दिलं लिहून घ्या. आपलं इक्वेशन दिलंय 5m² + 2m + 2m + k = 0. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलाय आणि हा काय -7/5 काय हा त्याचा रूट्स आहे. आता या इक्वेशनचा -7/5 रूट आहे. याचा अर्थ काय होतो? जेव्हा आपण m च्या ठिकाणी -7/5 ठेवू तर या पूर्ण इक्वेशनचा आन्सर काय येणार आहे? 0 येणार आहे. मग ठेवून द्या. हा आला -7/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर, कारण की ते mचा काय स्क्वेअर आहे, प्लस 2 × -7/5 + k = 0. आणि आपल्या कशाची किंमत काढायची? k ची काढायची. हा हा 5 जसाला तसा मल्टिप्लाय मध्ये 7चा स्क्वेअर -7चा स्क्वेअर येतो 49. किती याला? 49 डिवाइड 5 चा स्क्वेअर किती आहे? 25. किती याला? 20. हा प्लस हा मायनस, प्लस मायनस काय होतो? मायनस होतो. 7 दोन्ही 14 भागिले किती? 5 + k = 0. 5 1 5, 5 5 25 मध्ये किती आला? म्हणजे आला 49 डिवाइड मध्ये 5 मायनस 14/5 + k = 0. दोघांचा बेस काय? सेम. वरचे होईल सबट्रॅक्शन. मग आला 49 - 14 डिवाइड मध्ये 5 + k = किती आला? 0. 49 मधून 14 गेला. 49 मधून 14 गेला किती? 9 मधून 4 गेले, राहिले 5 आणि 4 मधून 1 गेले, राहिले किती? 3 डिवाइड मध्ये किती? 5 प्लस किती? k = किती आला? 0. 5 1 5, 5 7 35 मग किती आला? 7 + k = 0. हा प्लसचा 7 जेव्हा इक्वल टू च्या दुसऱ्या बाजूला जाईल तेव्हा काय होईल? मायनस. मग आला k = -7. हा तुमचा फायनल आन्सर.